आता बातमी विस्ताराने। अखेर जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानातून सुटका करण्यात आली। या सुटकेमुळे बोरविहीर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। चंदू चव्हाणला भेटण्यासाठी कुटुंब व गावातील नागरिक उत्सुक आहेत। भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये धुळे तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तान बॉर्डर ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला होता। त्याला पाक सैनिकांनी बंधन बनवून कैद केले होते। चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी त्याच्या कुटुंबियांनी आरती होमवहन संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांची भेट घेऊन त्यांना चंदू चव्हाणच्या सुटकेविषयी विनंती केली होती। अफाट प्रयत्नांनंतर जवान चंदू चव्हाणची शनिवार दिनांक 21 जानेवारी 2017 रोजी दुपारी 3 वाजता भारत पाकिस्तान बॉर्डरवरून चंदू चव्हाणला भारतात आणण्यात आले। ही बातमी त्यांच्या कुटुंबियांना व गावातील ग्रामस्थांना कळताच जणू जशी दिवाळी साजरी करण्यात आली। गावातील प्रत्येक घरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते। महिला पुरुष वृद्ध व बाल गोपाल सगळ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते। त्यांनी संपूर्ण गावात आनंदोत्सव साजरा केला। माझं नाव CD पाटील आणि आजच आम्हाला TV चॅनलवरून समजलं की चंदूला सुटका करणार आहे चंदूची, आणि त्यानंतर नंतर लागलं चॅनल त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवलं चंदूला आमच्या भारतीय सैनिकाच्या ताब्यात देताना आणि प्रत्यक्ष पाहिलं। त्याच्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला आहे की तो शब्दात व्यतीत करू शकत नाही। तर आम्ही भारत सरकारचे संरक्षण मंत्रालयाचे DGMO या सगळ्यांचे आभार मानतो। मी चंदू चव्हाणचा मोठा भाऊ भूषण चव्हाण। चंदूला आज रिलीज करण्यात आलेलं आहे, त्यात तर सगळेच आनंद व्यक्त करत आहे आणि माझा आनंद तो मी शब्दात सांगू शकत नाहीये। आणि माझी एकच भारत सरकारची विनंती आहे आणि जे इंडियन आर्मीचे जे काही ऑफिशियल असतील तर ही रिक्वेस्ट त्यांनी स्वीकार करावी। एक दिवसासाठी का असे ना आमच्या आजीचं जे अस्थि विसर्जन करायचंय त्यासाठी चंदूला एक दिवस गावी पाठवावं।